तथागतांचे पालन करणारे जे काही लोक आहेत ते तथागतांच्या धम्मासाठी प्राणपणाने कार्य करतात आणि त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या धम्माच्या सहकार्यात धम्माच्या कार्यात त्यांनी महाबोधीसाठी सुद्धा लढाया लढल्या। त्यांनी महाबोधीसाठी आपला आवाज बुलंद केला। अशा या मोर्चामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवला। जे उपासक आहेत उपासिका आहेत त्या सर्व महाराष्ट्रामधून बुद्ध धम्माच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि या प्रगतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे। महाराष्ट्रामधून बुद्ध धर्म चलो 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 संबोधि नगरी बुद्ध गया चलो 20वां इंटरनेशनल त्रिपिटक चैंटिंग समारोह दिनांक 2 दिसंबर से 13 दिसंबर 2025। स्थान बुद्ध गया। मुख्य विशेषताएं, इस वर्ष भारत करेगा आयोजन। देश विदेश के बौद्ध भिक्षुओं द्वारा बुद्ध की गाथाओं का पठन, देश विदेश के बौद्ध भिक्षुओं की धम्म देशना, ओपनिंग परेड, सांस्कृतिक समारोह एवं कल्चरल एक्सचेंज, समानता, मैत्री, करुणा तथा श्रद्धा का विराट संगम। आप भी इस समारोह में शामिल होकर पुण्य अर्जित करें। अंतर्राष्ट्रीय त्रिपिटक चैंटिंग सेरेमनी बोध गया दिसंबर 2025 में प्रतिभाग करने के लिए नीचे दिए गए लिंक से अभी रजिस्टर करें www.tripitachantingcouncil.co.in। रजिस्टर की प्रक्रिया जानने के लिए नीचे दिए लिंक वीडियो से मार्गदर्शन प्राप्त करें। सहभागी लोगों को निवास तथा भोजन की सुविधाएं उपलब्ध होगी। आयोजक ITCC इंडिया, द लाइट ऑफ बुद्ध धर्म फाउंडेशन। आणि यामधला हा प्रयत्न जैतोन डेबुजी नगरच्या महिला मंडळांनी आपल्या संपूर्ण अमरावती शहरामध्ये फिरून आणलेली मूर्ती वरून पुष्पाचा वर्षाव होत आहे। त्या मूर्तीवर तपोवन येथील चौकातील हे मनोरम दृश्य आहे आणि ही थायलंडची मूर्ती आणली त्याकरिता कोणीच त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हतं की ही मूर्ती आणू शकतात, परंतु त्या लोकांनी त्या महिलांनी आणली। जेव्हा बुद्ध धर्मातला माणूस हा आचरणशील असतो आणि आचरणशील माणूस जेव्हा जे काही ठरवतो त्यावेळेस तो त्या प्रगतीच्या मार्गावर आरूढ झालेला असतो। मोठे मोठे कारनामे करून दाखवण्याची ताकद त्याच्यामध्ये येते, कारण त्याच्यामध्ये आचरण असते, सम्मा दिट्ठी असते, सम्मा संकल्प असतो, सम्मा कर्म असते आणि या अष्टांगिक मार्गावर आरूढ असल्यामुळं या लोकांनी बौद्ध समुदायाने थायलंडची मूर्ती आणलेली आहे आणि म्हणून या मूर्तीमध्ये सुद्धा त्यांचा शारीरिक, मानसिक आणि पैसारूपी सर्व सहभाग आहे आणि सर्व मंडळ खुश आहे। अशा पद्धतीनं या मंडळानं जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला सर्वांनी सलाम ठोकलेला आहे। संपूर्ण अमरावती शहर या डेबुजी नगरच्या महिला मंडळांचं स्वागत करते आहे। अशा पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणून अशा बौद्ध धर्मामध्ये जेव्हा 4 आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला जातो, समजल्या जाते, शिकवल्या जाते आणि त्या मार्गावर जेव्हा जो आरूढ होतो, चालतो, तेव्हा मोठे मोठे संकट, मोठे मोठे सामने, मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठे मोठे आव्हानं हे सुद्धा लीलया पेलवल्या जातात। म्हणून या गोष्टीमध्ये आपण फक्त एवढंच सांगू शकतो की धम्म हा माणसाला आचरणशील बनवतो, सद्धम्माकडे नेतो आणि माणूस आचरणशील बनला तर मोठमोठ्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी शुल्लक वाटू लागतात। अशा धम्मामध्ये कोणाला यावं वाटणार नाही। सर्वांनी आपल्या वस्त्र परिधान केलेले आहे पांढऱ्या कलरचे, जे कुठल्याही कलरचा छोटा छोटा कलरसुद्धा आम्हाला लागू नये, डाग छोट्यातला छोटा डागसुद्धा या पांढऱ्या कपड्यावर लागू नये, याची उपासक उपासिका हे
काळजी घेत असतात आणि त्यामुळे हा सर्व धम्माचा प्रताप आणि या ठिकाणी दिसत आहे